हॅलो डिअर फ्रेंड्स, या लेक्चरमध्ये आपण sp2, sp3 आणि sp हायब्रिडायझेशन बद्दल बोलूया. मागच्या एका लेक्चरमध्ये मी sp3, sp2, sp या कार्बनच्या हायब्रिडायझेशन विषयी थोडी माहिती तुम्हाला दिली आहे. ती माहिती परत एकदा सांगून या लेक्चरला सुरुवात करू. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. कार्बन 4 बॉन्ड तयार करतो. बॉन्ड फॉर्मिंग कॅपॅसिटी म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी. कोणत्याही ॲटमची जी बॉन्ड फॉर्मिंग कॅपॅसिटी असते ती त्याची व्हॅलेन्सी असते. सो कार्बन 4 बॉन्ड तयार करतो म्हणून कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. पण हे 4 बॉन्ड कार्बन वेगवेगळ्या प्रकारे तयार करतो. पहिला प्रकार, चारही बॉन्ड्स हे सिंगल असू शकतात. सो कार्बन व्हेन फॉर्म्स 4 सिंगल बॉन्ड्स इट इज sp3 हायब्रिड. कार्बन जेव्हा 4 सिंगल बॉन्ड तयार करतो तेव्हा तो sp3 हायब्रिड असतो. कार्बन जेव्हा एक डबल आणि 2 सिंगल बॉन्ड तयार करतो तेव्हा तो sp2 हायब्रिड असतो. आणि कार्बन जेव्हा एक ट्रिपल आणि एक सिंगल म्हणजेच ऍट अ टाइम म्हणजेच नाही, कार्बन जेव्हा एक ट्रिपल एक सिंगल आणि ऍट अ टाइम 2 जेव्हा बॉन्ड तयार करतो डबल बॉन्ड तेव्हा त्यांचं हायब्रिडायझेशन हे sp असं असतं. तर लक्षपूर्वक बघा, या प्रत्येक चारही पॅटर्न मध्ये कार्बनने 4च बॉन्ड तयार केले, पण बॉन्ड तयार करण्याचा जो काही प्रकार आहे, पद्धत आहे ती वेगळी आहे. इथे 4 सिंगल बॉन्ड आहेत, मग याला आपण sp3 कार्बन म्हणून ओळखा. इथं कार्बन डबल बॉन्डेड आहे, तो sp2 आहे म्हणून ओळखा. इथे कार्बननी एक ट्रिपल एक सिंगल किंवा 2 सायमल्टेनियस डबल बॉन्ड केलेत म्हणजे हा sp हायब्रिड आहे असं आपण ओळखूया. सो हे झालं कार्बनच्या हायब्रिडायझेशन विषयी. याच कन्सेप्टला मी आता पुढे नेतोय. तर कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे आणि तो आपले 4 बॉन्ड 4 वेगळ्या प्रकारे तयार करू शकतो. हे तर मी बोललोच. त्या हायब्रिडायझेशनची नाव sp3, sp2, sp असं आहे. हे s आणि p काय, तर हे ऑर्बिटल्स आहे. तर इकडे लक्ष द्या जरा. एक s आणि p चे 3 ऑर्बिटल एकत्र आले तेव्हा sp3 हायब्रिडायझेशन होतं. एक s आणि p चे दोघं एकत्र जेव्हा येतात तेव्हा sp2 हायब्रिडायझेशन होतं. एक s आणि एक p ऑर्बिटल जेव्हा एकत्र येतो आणि हायब्रिडायझेशन होतं त्या हायब्रिडायझेशनला आपण sp हायब्रिडायझेशन म्हणू. आता इथे मी या हायब्रिडाइज्ड कार्बनचे जे शेप्स आहेत, मॉलिक्युलचे शेप्स किंवा त्या हायब्रिड कार्बनचे जे शेप्स आहेत त्याविषयी बोलणार आहे. एक कार्बन जेव्हा 4 बॉन्ड तयार करतो इट इज अटेनिंग अ शेप विच इज कॉल्ड टेट्राहेड्रॉन. कार्बनला जेव्हा 4 बॉन्ड तयार होतात, सिंगल बॉन्ड असतात चारही, तेव्हा तो टेट्राहेड्रल असतो. सो द शेप दिस कार्बन गेट्स when it forms 4 single bonds is called tetrahedral. 4 बॉन्ड आहेत, चारही सिंगल आहेत, सो अशा शेपला म्हणायचं टेट्राहेड्रल. दुसरा जो कार्बन आहे त्याला एक डबल बॉन्ड आहे आणि 2 सिंगल बॉन्ड आहेत आणि यावेळेस जो कार्बन आपला sp2 हायब्रिड आहे त्याचा जो शेप आहे तो असतो प्लेनार ट्रायगोनल. सो हे टेट्राहेड्रल जर अलीकडे घेऊ. सो सेकंड जे आहे this shape I am calling planar trigonal. planar trigonal. आणि जेव्हा कार्बन sp हायब्रिड असतो तेव्हा जे हायब्रिडायझेशन झालेलं आहे sp हायब्रिडायझेशन, तेव्हा जो त्याला शेप मिळतो त्या शेपला म्हणायचं लिनियर किंवा इट इज कॉल्ड डायगोनल. सो कार्बनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हायब्रिडायझेशनचे वेगवेगळे शेप तिकडे कार्बन अटेन करतोय. नीट लक्ष देऊन बघायचं. कार्बनचे 4 बॉन्ड सिंगल असतील तर तो sp3 हायब्रिड आहे आणि याचा जो शेप आहे तो टेट्राहेड्रल आहे. कार्बन जेव्हा एक डबल बॉन्ड तयार करतोय 2 सिंगल तेव्हा त्याचा हायब्रिडायझेशन sp2 आणि त्याला जो शेप मिळतो तो प्लेनार ट्रायगोनल. कार्बन एक ट्रिपल आणि एक सिंगल किंवा 2 सायमल्टेनियस डबल बॉन्ड तयार करतो तेव्हा त्याचा जो शेप आहे दॅट इज कॉल्ड लिनियर किंवा म्हणायचं डायगोनल. ऑलराईट, यात लगेच पुढची गोष्ट आपण घेऊया अँगल. ऐका, 2 बॉन्डच्या मध्ये जो अँगल असतो ना दॅट इज कॉल्ड बॉन्ड अँगल. आता समजा की हे 2 बॉन्ड आहेत, तर 2 बॉन्डच्या मधला जो अँगल आहे द अँगल बिटवीन 2 ऍडजसेंट बॉन्ड्स इज कॉल्ड बॉन्ड अँगल. तर आपला जो हा sp3 कार्बन आहे त्याच्यामध्ये कार्बन आहे सेंटरला
आणि कार्बनला असे 4 बॉन्ड आहेत. माझ्याकडे आता फक्त 2 पेन असल्यामुळं मी फक्त ह्या 2 पेन असं रिप्रेझेंट करतो. सो या sp3 कार्बन मध्ये जे बॉन्ड्स आहेत कार्बनचे त्यांच्यातला जो अँगल आहे इट इज काउंटेड, इट इज मेजर्ड अँड इट इज फाउंड टू बी 109 डिग्रीज 28 मिनिट्स. लक्षात घ्या 28 मिनिटांची 1 डिग्री होत असते. सॉरी 60 मिनिटांची 1 डिग्री होत असते आणि हे 28 मिनिट आहेत म्हणजे अर्धे, 60च्या अर्धे जवळपास. तर 28 मिनिट्स आहेत तर हे हाफ डिग्री आहे. म्हणून काही बुक्स मध्ये तुम्हाला इथे 109 डिग्रीज 28 मिनिट ऐवजी तिथे तुम्हाला 109.5 डिग्री असं पण दिलं जाऊ शकतं काही पुस्तकामध्ये असं आहे. सो sp3 कार्बन जेव्हा असतो तेव्हा त्याचे 4 सिंगल बॉन्ड असतात आणि तेव्हाचा जो अँगल आहे दॅट अँगल इज 109 डिग्रीज 28 मिनिट्स. पुढे आपण जाऊया sp2 हायब्रिड कडे. तर sp2 हायब्रिड मध्ये आपला जो कार्बन आहे त्याला 3 बॉन्ड आहेत. 3 बॉन्ड म्हणजे एक डबल बॉन्ड आहे आणि 2 सिंगल बॉन्ड आहेत आणि तेव्हाचे त्याचे जे काही बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स प्लेन मध्ये असतात. सगळेच बॉन्ड्स प्लेन मध्ये. तर या ठिकाणी मी या पेनच्या सहाय्याने तुम्हाला दाखवू शकतो की हे जे 2 बॉन्ड आहेत ते सिंगल बॉन्ड आहेत आणि समजा की हा जो डबल बॉन्ड आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय दिस पेन. तर पेनने रिप्रेझेंट करतोय मी डबल बॉन्ड या मोठ्या पेननी आणि या 2 साध्या पेनने मी रिप्रेझेंट करतोय साधे आपले सिंगल बॉन्ड. तर हे जे 3 बॉन्ड आहेत म्हणजे हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड याला एकत्रपणे मी धरतोय. सो हे जे 3 बॉन्ड आहेत दे लाय इन सिंगल प्लेन, प्लेनार मॉलिक्युल आहे. आणि जर तुम्ही पाहिलं याचा शेप तर तो ट्रायगोनल दिसतो, त्रिकोणाकृती दिसतो. सो दिस शेप इज कॉल्ड प्लेनार ट्रायगोनल. आणि प्लेनार ट्रायगोनल असल्यामुळं याच्यातला जो अँगल आहे दॅट अँगल मेजर्ड इज 120, 120, 120. सो द अँगल मेजर्ड इन दिस केस इज 120 डिग्रीज. प्लेनार आहे, ट्रायगोनल आहे आणि त्याचा अँगल आहे 120 डिग्री. हा टेट्राहेड्रल आहे आणि तो आहे त्याचा अँगल जो आहे तो 109 डिग्रीज 28 मिनिट्स. आता मी याच्याकडे आलो sp हायब्रिड कार्बन कडे. त्याच्यामध्ये कार्बन एक ट्रिपल एक सिंगल बॉन्ड तयार करतोय किंवा सायमल्टेनियस 2 बॉन्ड तयार करतोय. तर इथे आपण गृहीत धरूया की हा ट्रिपल बॉन्ड आहे बरं का. हा ट्रिपल बॉन्ड आहे. आपण गृहीत धरूया एका बाजूला हा ट्रिपल बॉन्ड आहे, हा ट्रिपल बॉन्ड आणि दुसऱ्या बाजूला एक सिंगल बॉन्ड आहे. ते मी माझ्या फिंगरने दाखवतोय. हा सिंगल बॉन्ड आणि हा ट्रिपल बॉन्ड. सो हे जर तुम्ही पाहिलं तर यांच्यातला जो अँगल आहे बॉन्डच्या मधला अँगल इट इज फाउंड टू बी 180 डिग्रीज. 180 आहेत म्हणजे हे एका लाईन मध्ये आहेत, एका लाईन मध्ये आहेत याचा अर्थ सगळे ऍटम्स एका प्लेन मध्ये आहेत. सो इथं जो काही आपला जो शेप आहे त्याला मी म्हटलेलं आहे लिनियर आणि याच्यातला जो अँगल आहे तो किती असला पाहिजे इट इज फाउंड टू बी 180 डिग्रीज. सो हे जे मी लिहितोय दीज आर बॉन्ड अँगल्स. म्हणजे इथं तुम्ही एक कॉलम करायचं जर म्हणालात तर या ठिकाणी कॉलम सुद्धा तुम्ही करू शकता. या कॉलमच्या इथे मी लिहितो टाइप ऑफ किंवा पॅटर्न ऑफ बॉन्ड फॉर्मेशन, पॅटर्न ऑफ बॉन्ड फॉर्मेशन. इथं मी लिहितो हायब्रिडायझेशन. याबद्दल आत्ताच मी बोललोय व्यवस्थित. कार्बनला 4 सिंगल बॉन्ड असले की sp3, एक डबल असला की sp2 आणि 2 सायमल्टेनियस डबल किंवा एक ट्रिपल आणि एक सिंगल असं असलं की sp. आणि इथे मी लिहिलंय ते शेप्स ऑफ मॉलिक्यूल किंवा कार्बन. कार्बनचा जो शेप आहे त्याचे जे बॉन्ड्स कार्बन भोवती शेप अटेंड करतात त्याबद्दल मी इथं बोललोय शेप्स. आणि आत्ता इथे बोललो आपण ते म्हणजे बॉन्ड अँगल विषयी. सो दीज आर बॉन्ड अँगल्स. सो बॉन्ड अँगल, शेप्स, टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन आणि पॅटर्न ऑफ बॉन्ड फॉर्मेशन अशी माझ्याकडे एक इन्फॉर्मेटिव्ह माहिती या इन्फॉर्मेटिव्ह टेबल माझ्याकडे येतोय. सो पुढे आपण जाऊ. आता पुढचा जो पॉइंट आहे तो नीट समजून घ्या. पुढच्या स्लाइडवर मी तुम्हाला ते समजावतोय. sp3 या sp3 हायब्रिडायझेशन मध्ये किती ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व झाले असतील तर यसचा 1, यसच्या डोक्यावर काय नाही लिहिलं म्हणजे 1 आणि पी चे 3, यसच्या डोक्यावर 1 आणि पीच्या डोक्यावर 3 असे 4 ऑर्बिटल, 4 ऑर्बिटल्स. वेन कंबाईन
दॅट हायब्रिडायझेशन इज कॉल्ड sp3. जेवढे atomic ऑर्बिटल्स कंबाईन होतात तेवढे हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. आता किती atomic ऑर्बिटल एकत्र येत आहेत? 4. कोण कोण? एक s आणि p चे तिघ, 3 p orbitals and 1 s orbital. They are combining, so they will form 4 sp3 hybrid orbitals. So एक s आणि p चे 3 ऑर्बिटल एकत्र आले तर मला 4 sp3 ऑर्बिटल्स म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल्स मिळणार आहेत. तर या 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स मध्ये s चा पर्सेंटेज किती? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर? तर 4 हायब्रिड ऑर्बिटल्स मिळून 100%, तर एक s चं पर्सेंटेज किती ते काढायचं असेल तर डिवायडेड बाय 4 करा. 4 ऑर्बिटल्स आहेत ना, सो डिवायडेड बाय 4 करा म्हणजे 25. सो s चं जे पर्सेंटेज आहे ते 25 आहे आणि p जे तिघ आहेत त्यांचं मिळून पर्सेंटेज 75 आणि कार्बन एकटा आहे म्हणून 25, एकूण पर्सेंटेज 100. सो अशा प्रकारे आपण पर्सेंटेजेस काढू शकतो. पुढे मी sp2 बद्दल बोलतो. s चा एक ऑर्बिटल आणि p चे 2 एक्सक्यूज मी, s चा एक ऑर्बिटल आणि p चे 2 असे 3 ऑर्बिटल एकत्र आले की 3 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. आणि 3 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार झाले ज्यांचा मिळून पर्सेंटेज आहे 100. त्यात s चं पर्सेंटेज काढायचंय, सो डिवायडेड बाय 3 करूया. सॉरी, इथं 2 पाहिजे. sp3 तर झालाय. s चा एक ऑर्बिटल p चे 2 sp2, तर त्यात s चा शेअर किती? तर 100% बाय 3 असं जेव्हा आपण करू तेव्हा दॅट आन्सर कम्स 33.3%. हेच हायब्रिडायझेशन आपण जर sp म्हणालो तर s मध्ये म्हणजे sp हायब्रिड मध्ये s चा एक ऑर्बिटल p चा एक ऑर्बिटल एकत्र येतात आणि 2 sp ऑर्बिटल्स तयार होतात, हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. या दोघांचं पर्सेंटेज 100 आहे, तर मग s चा शेअर किती? तर डिवायडेड बाय 2 करूया, सो 50%. म्हणजे नुसतं आपण हायब्रिडायझेशनच्या मधले ऑर्बिटल्स पाहिले तर s चा शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. sp3 मध्ये s चा एकच शेअर आहे, p चे 3 शेअर आहेत म्हणून s चा पर्सेंटेज 25. sp2 मध्ये s चा एक शेअर, p चे 2 शेअर, तिघ मिळून 100% आहेत, तर s चा शेअर किती? बाय 3 केलंय मी, 33.3 येते. sp 2च ऑर्बिटल आहेत त्यांचं एकूण मिळून 100% आहे, तर s चा शेअर 50% झाला. सो sp3 मध्ये s चं पर्सेंटेज 25, sp2 मध्ये s चं पर्सेंटेज 33 आणि sp मध्ये s चं पर्सेंटेज 50%. तर ही माहिती मी तुम्हाला मागच्या टेबलमध्ये नेऊन दाखवणार आहे. सो लेट अस राईट द पर्सेंटेजेस ऑफ s. s चं पर्सेंटेज, तर s चं पर्सेंटेज आपण इकडे लिहूया. sp3 मध्ये आत्ताच कॅल्क्युलेट केलं, द पर्सेंटेज फाउंड टू बी 25. sp2 मध्ये पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर किती आहे? तर 33.3 आणि sp मध्ये पर्सेंटेज किती आहे? तर 50%. सो द पर्सेंटेजेस ऑफ s कॅरेक्टर आर दिस. sp3 मध्ये 25, sp2 मध्ये 33 आणि sp मध्ये 50. So as we are going from sp3 to sp2, sp2 to sp, percentage of s character is increasing. हे s म्हणजे मी म्हणालो, p म्हणजे मी तुम्हाला म्हणालो की ते ऑर्बिटल्स आहेत. मग तुम्हाला माहिती असेल s ऑर्बिटल हा ॲटमच्या न्यूक्लियसच्या जवळचा भाग आहे. s ऑर्बिटल हा न्यूक्लियसच्या जवळ असतो, p ऑर्बिटल्स हे न्यूक्लियस पासून दूर असतात. मग s चा पर्सेंटेज जेवढं जास्त तेवढं त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत असते. या गोष्टी जरा थोड्या वेळानंतर तुम्हाला पुढे कळतील, पण या ठिकाणी सुद्धा मी तेवढ्या पुरतं तुम्हाला सांगतोय की जेवढं s चं पर्सेंटेज जास्त तेवढं त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. मग व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? 2 ॲटम आहेत, समजा 2 ॲटम आहेत बरं का. लेट अस सपोज की वी हॅव 2 ॲटम्स, से A अँड A. 2 ॲटम मध्ये एक बॉन्ड आहे, तर प्रत्येक ॲटमची बॉन्ड तयार केल्यानंतर एक टेंडेन्सी असते. ती कोणती? तर शेअर केलेला जो इलेक्ट्रॉन पेअर आहे तो स्वतःकडे ओढणे, दॅट टेंडेन्सी एव्हरी ॲटम पजेसेस. तर त्या टेंडेन्सीला आपण म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज अ टेंडेन्सी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे? इट्स अ टेंडेन्सी. कसली? टेंडेन्सी ऑफ ॲटम्स. कसली?
तर टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडे? स्वतःकडे. सो टेंडन्सी ऑफ atoms to attract the shared pair of electrons. The tendency of atoms to attract the shared pair of electrons towards itself is called electronegativity. So what is electronegativity? Electronegativity is a tendency of atoms to attract the shared pair towards itself. That is called electronegativity. Atoms ची इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याची टेंडेन्सी म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आय थिंक हा पॉइंट आता क्लिअर आहे. द टेंडेन्सी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. शेअर्ड पेअर म्हणजे दोन ॲटमनी आपला एक एक इलेक्ट्रॉन देऊन जो बॉन्ड तयार केलाय त्या बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना म्हणायचं शेअर्ड पेअर. सो द टेंडेन्सी ऑफ ॲटम्स टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर ए आणि ए मध्ये यांच्यामध्ये एक बॉन्ड आहे, त्याच्यात दोन इलेक्ट्रॉन आहेत. हा इलेक्ट्रॉन ए नी दिलाय, हा इलेक्ट्रॉन ए नी दिलाय दुसऱ्या, तर दोन्ही ए नी एक एक इलेक्ट्रॉन दिलाय म्हणजे तो शेअर्ड पेअर आहे. आणि शेअर करून एक बॉन्ड तयार झालाय म्हणजे दॅट इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. आणि नंतर ह्या दोन्ही ॲटमची एक टेंडेन्सी असते, तो शेअर केलेला इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढणे, या टेंडेन्सीला म्हणायचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज अ टेंडेन्सी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. ऑलराईट. तर आता मी बोलत होतो की ही जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे ना ती आपल्या पिरियडिक टेबल मधल्या सगळ्या एलिमेंटकडे असते कमी जास्त प्रमाणात. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोण आहे? तर इट इज फ्लोरीन. फ्लोरीनच्या नंतर ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, इतर हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर हे सगळे जण मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत आणि मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे फ्लोरीन. त्या खालोखाली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑक्सिजनची आहे, नंतर काही हॅलोजनची आहे, नायट्रोजनची आहे, सल्फरची आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. द टेंडेन्सी ऑफ अट्रॅक्शन किंवा द टेंडेन्सी ऑफ ॲटम्स टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन पेअर, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि आता मी म्हणालो की जेवढं एसचं पर्सेंटेज जास्त तेवढं त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज प्रपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ यस. यसचं पर्सेंटेज जेवढं जास्त तेवढं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. आता या कन्सेप्टला मी इथं आपल्या या टेबलमध्ये इनकॉर्पोरेट करणार आहे. यू सी, हा कार्बन sp3 आहे, यसचं पर्सेंटेज 25 आहे केवळ. हा कार्बन sp2 आहे तर यसचं पर्सेंटेज 33 आहे. हा कार्बन sp जिथं यसचं पर्सेंटेज 50 आहे. मग यसचं पर्सेंटेज जसं जसं वाढेल तसं तसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. म्हणजे या तीन प्रकारच्या कार्बन पैकी कोणाचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे तर ती sp कार्बनची आहे. तर आपण असं लिहूया, sp कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही जास्त आहे दॅन sp2 कार्बन दॅन sp कार्बन. सो sp इथं नाही, हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे sp कार्बनची, नंतर sp2 कार्बनची आणि सगळ्यात शेवटी कमी sp3 ची. का याची कमी? का? कारण पर्सेंटेज ऑफ यस सगळ्यात कमी आहे. याची सगळ्यात जास्त का? बिकॉज पर्सेंटेज ऑफ यस इज हायली मोर इन दिस थ्री. या तिघामध्ये sp का हायब्रिडायझेशन मध्ये यसचं पर्सेंटेज जास्त आहे. सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सो इथे आपण या टेबलला एक चौथं कॉलम म्हणून आपण देऊ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हे पहा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सो पॅटर्न ऑफ बॉन्ड, हायब्रिडायझेशन, शेप्स ऑफ मॉलिक्यूल, बॉन्ड अँगल्स, पर्सेंटेज ऑफ यस. आणि पर्सेंटेज ऑफ यस हे कशावर डिपेंड आहे म्हणजे कशावर इफेक्ट करतो? तो इट अफेक्ट्स ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर या प्रकारे हा टेबल आपला कंप्लीट झालेला आहे, इजंट इट? सो दिस टेबल इज नाउ कंप्लीटेड. तर आता थोडंसं पुढे जाऊ. आता शेप्स ऑफ मॉलिक्यूल बद्दल आपण थोडी माहिती घेऊया. शेप्स ऑफ मॉलिक्यूल विषय. तर मी या टेबलच्या पुढे शेप्स ऑफ मॉलिक्यूल कडे चाललोय. एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याचा जो शेप आहे तो कसा ठरतो, कशावर ठरतो ते आपण पाहूया. शेप्स ऑफ मॉलिक्यूल. शेप्स ऑफ मॉलिक्यूल. आता मी सांगितलं अरे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये काय असतो? कार्बन. कार्बन कोणकोणत्या हायब्रिडायझेशन मध्ये जातो? sp3, sp2, sp. आणि मग त्या हायब्रिडायझेशन नुसार तो कार्बन आपला शेप अटेन करतो.
आणि कार्बन जर शेप अटेंड करत असेल तर तो शेप मॉलिक्यूलचा शेप असतो. ऑलराईट. तर मी आता शेप्स ऑफ मॉलिक्यूल कडे चाललोय. शेप्स ऑफ मॉलिक्यूल इज डिसाइडेड बाय, गव्हर्न बाय टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे, काय आहे, त्यानुसार मॉलिक्यूलचा शेप ठरत असतो. चला आपण पाहूया आता. तर sp3 मध्ये मी आत्ताच बोललो होतो, कार्बनचे 4 जेव्हा सिंगल बॉन्ड असतात तेव्हा तो टेट्राहेड्रल शेप अटेन करतो. कसला शेप? टेट्राहेड्रल शेप. आता याला टेट्राहेड्रल का म्हणायचं ते मी तुम्हाला सांगतो. सपोज करा की हा माझ्याकडे मिथेन मॉलिक्यूल आहे. यू सपोज आय एम हॅव्हिंग ए मॉलिक्यूल ऑफ मिथेन. माझ्याकडे मिथेन मॉलिक्यूल आहे. तर हा मिथेन मॉलिक्यूल, त्याचा फॉर्म्युला आहे CH4. तर सेंटरला कार्बन लिहिलाय मी. सो कार्बन इज इन सेंटर आणि त्याला 4 ऍटम जोडलेत हायड्रोजनचे. सो कार्बन इज अटॅच टू 4 हायड्रोजन. आणि हा जो शेप आहे त्या शेपला मी म्हणालो टेट्राहेड्रल. तर टेट्राहेड्रल असं का म्हणायचं? बिकॉज इट हॅज, दिस शेप हॅज 4 फेसेस. 4 फेसेस. हेड्रल म्हणजे फेस आणि टेट्रा म्हणजे 4. तर 4 फेसेस. माझ्याकडे आता जास्त पेन अवेलेबल नाही आहेत, नाहीतर मी तुम्हाला ते शेप्स तुम्हाला दाखवले असते किंवा त्याचं फेसेस तुम्हाला दाखवले असते. कदाचित एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी दाखवेन. तर हा जो काही शेप आहे मॉलिक्यूलचा, का मिथेन मॉलिक्यूलचा, त्या शेपला नाव आहे टेट्राहेड्रल. याचा अँगल मी सांगितलं आताच, 109 डिग्री 28 मिनिट. तर यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे बॉन्ड दिसत असतील. 2 बॉन्ड मी असे काढले जे नॉर्मल लाईनने लिहिले. सो 2 bonds I have shown by normal lines. 1 bond has been shown by a wedge bond. हा जो बॉन्ड आहे ना त्याला वेज बॉन्ड म्हणायचं. हा जो मोठा सॉलिड बॉन्ड आपण काढलाय ना, दिस बॉन्ड टाइप इज कॉल्ड वेज बॉन्ड. हा जो बॉन्ड काढलाय दॅट इज डॅश लाईन बॉन्ड. डॅश लाईन, वेज आणि हे जे नॉर्मल लाईनचे काढलेले आहेत त्यांना आपण नॉर्मल बॉन्ड्स म्हणूया. नॉर्मल लाईन बॉन्ड म्हटलं तरी चालेल. नॉर्मल लाईन बॉन्ड्स. सो वी हॅव 2 नॉर्मल लाईन बॉन्ड्स, 1 वेज बॉन्ड अँड 1 डॅश लाईन बॉन्ड. तर मिथेन मॉलिक्यूल मध्ये 4 टोटल बॉन्ड आहेत, पण त्या 4 पैकी 2 बॉन्ड हे नॉर्मल लाईन न काढलेत, 1 बॉन्ड वेज बॉन्ड काढलाय आणि 1 बॉन्ड डॅश लाईन काढलाय. आता याचा अर्थ काय? अर्थ अतिशय सोपा आहे, लक्षपूर्वक ऐका. हे जे 2 बॉन्ड आहेत जे नॉर्मल लाईनने काढलेत, दे लाय इन सिंगल प्लेन. एका प्लेन मध्ये ते बॉन्ड आहेत आणि एक जो बॉन्ड आहे वेज बॉन्ड तो प्लेनच्या बाहेर आहे, म्हणजे टुवर्ड्स यू, म्हणजे ऑब्झर्वर कडे आहे. आणि एक बॉन्ड जो आहे तो प्लेनच्या मागे आहे, म्हणजे बिहाइंड द प्लेन, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. तर 3 प्रकारचे बॉन्ड आहेत इथे. वेज बॉन्ड ज्याचा अर्थ होतो अबव द प्लेन, टुवर्ड्स यू, ऑब्झर्वर. आणि जो बॉन्ड डॅश लाईनने काढलाय, ब्रोकन लाईनने काढलाय, त्याचा अर्थ आहे दॅट इज गोइंग अवे फ्रॉम द प्लेन किंवा बिहाइंड द प्लेन, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. आणि जे 2 बॉन्ड आहेत ते मात्र प्लेन मध्ये. सो टेट्राहेड्रल शेप जो आहे मिथेनचा असेल, तो टेट्राहेड्रल शेप मध्ये कार्बन आणि 2 H हे एका प्लेन मध्ये आहेत. 2 बॉन्ड एका प्लेन मध्ये आहेत, म्हणजे किती ॲटम्स एका प्लेन मध्ये झाले? तर 3 ॲटम. हा हायड्रोजन, हा कार्बन आणि हा हायड्रोजन. दे लाय इन सिंगल प्लेन. मात्र एक हायड्रोजन हा वर आलेला आहे, बाहेर आलेला आहे, अबाव द प्लेन आहे तो. म्हणजेच टुवर्ड्स द ऑब्झर्वर आहे तो. आणि जो दुसरा H आहे दॅट इज बिहाइंड द प्लेन, डॅश लाईनने दाखवलेला, ब्रोकन लाईनने दाखवलेला, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. सो इट इज लाईक दिस. सो द शेप, टेट्राहेड्रल शेप इज लाईक दिस. हे 3 डायमेन्शनल डायग्राम आहे बरं का. हे अशा पद्धतीचा मॉलिक्यूल जेव्हा दाखवतो आपण, दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड 3D शेप, 3D मॉलिक्यूल, 3D स्ट्रक्चर. ऑलराईट. मग मी जातो sp2 हायब्रिड कडे. बरोबर. हा जो कार्बन आहे ज्याला 4 सिंगल बॉन्ड आहे, हे सगळे सिंगल बॉन्ड आहेत ना. सो दिस कार्बन इज इन व्हॉट हायब्रिडायझेशन स्टेट? इट इज sp3 हायब्रिड स्टेट. आणि मग त्याचे जे 4 सिंगल बॉन्ड असतात ते असे असतात. 2 एका लाईन मध्ये, म्हणजे एका प्लेन मध्ये, आणि एक अबव द प्लेन आणि दुसरा बिहाइंड द प्लेन असतो तो. मग जाऊ आपण दुसऱ्या प्रकारच्या कार्बनच्या हायब्रिडायझेशन कडे. कार्बन जेव्हा डबल बॉन्ड तयार करतो तेव्हा त्याचं हायब्रिडायझेशन मी सांगितलं sp2.
आणि तुम्हाला ते पेनचं स्ट्रक्चर म्हणजे पेनचं मॉडेल घेऊन तुम्हाला सांगितलं sp3 आहे की नाही, सॉरी प्लेनचं जे हे पहा sp2चं जे स्ट्रक्चर आहे मॉलिक्युलर स्ट्रक्चर ते आहे प्लेनार ट्रायगोनल. सगळे बॉन्ड एका प्लेन मध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि ट्रायगोनल म्हणजे हा डबल बॉन्ड आहे आणि हे त्याचे दोन सिंगल बॉन्ड आहे. हा सेंटरला कार्बन आहे, हा कार्बन, हे दोन बॉन्ड्स आणि हे डबल बॉन्ड. तर हे सगळे एका प्लेन मध्ये तुम्हाला दिसतील. दे ऑल लाय इन सिंगल प्लेन. मग याचा अँगल किती 120 120 120. ऑलराईट. पण ऍटम्स जे आहेत ना किंवा हे बॉन्ड्स जे आहेत दे लाय इन सिंगल प्लेन. म्हणून या शेपचं नाव मी सांगितलं होतं मागच्या टेबलमध्ये. दॅट शेप आय कॉल्ड प्लेनार ट्रायगोनल. सो दिस इज प्लेनार ट्रायगोनल. आता विचार करा, असाच एक डबल बॉन्डेड कार्बन, असाच एक डबल बॉन्डेड कार्बन दुसरा आहे माझ्याकडे. तर त्या मॉलिक्यूलकडे बरं का, आता हा जो दुसरा हे असं करत नाही, मी वेगळाच ड्रॉ करतो. समजा की हा अशाच हायब्रिड दुसरा माझ्याकडे कार्बन आहे, तर तो मी असा लिहितो, समजा असा लिहितो, राईट. तर हे पण तिन्ही बॉन्ड म्हणजे हे दोन बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड हे सगळं एकाच प्लेन मध्ये. मग यांना जर का आपण कनेक्ट केलं, इफ आय कनेक्ट दिस कार्बन sp2 कार्बन टू दिस sp2 कार्बन, आय कॅन सी ए डबल बॉन्ड बिटवीन टू कार्बन्स इज फॉर्मड, हो ना. आणि मग जर आपण इथे H H H आणि H असं गृहीत धरलो तर हा मॉलिक्यूल कोणता होतो? दिस मॉलिक्यूल इज CH2 CH2. तर या CH2 CH2 चे दोन्ही जे कार्बन आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन काय sp2 आणि त्यांचा शेप काय तर प्लेनर ट्रायगोनल. म्हणून हे सगळेच ऍटम्स दे लाय इन सेम प्लेन. नंबर्स मध्ये बोलायचं झालं तर कार्बन आणि त्याच्यावरचे 2 H, कार्बन आणि त्याच्यावरचे 2 H म्हणजे असे 6 जण दे ऑल लाय इन सिंगल प्लेन. सो अशा या मॉलिक्युलर शेपला तुम्ही काय म्हणायचंय? प्लेनर ट्रायगोनल. ऑलराईट. तर आता आपण जाऊया तिसऱ्या प्रकाराकडे. तिसरा जो काय हायब्रिडायझेशनचा प्रकार कोणता? तर कार्बन इफ फॉर्म्स ए ट्रिपल बॉन्ड ए सिंगल बॉन्ड, कार्बन इफ फॉर्म्स 2 डबल बॉन्ड्स, हो की नाही. तर याच्याबद्दल आपण नंतर बोलू. तर हे मी उदाहरण तुमच्या समोर घेतोय. सो कार्बन ज्याला एक ट्रिपल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड आहे, याचा हायब्रिडायझेशन आहे sp. याचा अँगल मी सांगितला होता 180 आणि 180 म्हणल्यावर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड प्लेन मध्ये झाले ना. सो असा कार्बन जर दुसऱ्या एका ट्रिपल बॉन्डेड कार्बनला मी जोडत असेन आणि आपण इकडे हायड्रोजन समजा लिहून टाकूया, तर हे दोनही कार्बन हे sp हायब्रिड आहेत. त्यांच्यातले अँगल जे आहेत ते दोन्ही मध्ये 180 डिग्रीज आहेत. मग आता आपण यांना कनेक्ट करू. जर मी यांना असं कनेक्ट करू शकलो, इफ आय कनेक्ट दिस टू कार्बन्स दिस वे, तर मला हा जो मॉलिक्यूल दिसणार आहे, हा जो मॉलिक्युलर शेप दिसणार आहे, दॅट वुड बी प्लेनार. आणि म्हणजे सगळे ॲटम्स ह्या ऍसिटिलिन मॉलिक्यूल तुम्हाला ठाऊक असेल, या ऍसिटिलिन मॉलिक्यूल मध्ये 4 ॲटम्स आहेत जे एका प्लेन मध्ये आहेत. सो दिस हायड्रोजन, दिस कार्बन अँड दिस हायड्रोजन ऑल लाय इन सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये ते आहेत. सो मॉलिक्यूलच्या मध्ये कार्बनचं जे हायब्रिडायझेशन आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डिसाइडिंग द मॉलिक्युलर शेप. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन डिसाइड्स द शेप आणि शेप्स डिसाइड्स की हाऊ मेनी ॲटम्स विल बी इन द प्लेन. एका प्लेन मध्ये किती. कधी कधी हे प्रश्न विचारले जातात की दिलेल्या मॉलिक्युल्स मध्ये किती ॲटम्स एका प्लेन मध्ये आहेत वगैरे वगैरे. अशा प्रकारे आपल्याला कधी एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं.